नमस्कार मित्रांनो. काही पुरुष असे असतात की जे वरकरणी शांत दिसतात, पण त्यांच्या मनामध्ये बरीचशी उलथापालथ चालू असते. वृश्चिक राशीचा पुरुष हा काहीसा असाच असतो. तो बाहेरून साधा, शांत, मितभाषी वाटू शकतो, पण आतून खूपच खोल असतो. त्याच्या मनात जे चालू असते ते सहज कुणालाच समजत नाही. तो कमी बोलतो, पण जे काही बोलतो ते नेमकं आणि स्पष्ट. त्याच्या नजरेत एक वेगळा भाव असतो, जणू तो समोरच्याला वाचतोय, समजून घेतोय, ओळखतोय. आणि खरंच तो लोकांना वाचतो. तो त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या वागण्यामागचं सत्य बघतो. खरं तर तो सहसा कुणावरही विश्वास ठेवत नाही. पण एक गोष्ट नक्की, एकदा जर का त्याने विश्वास ठेवला, तर तो कायमचा आणि संपूर्ण. त्याचं प्रेम, त्याची नाती, त्याची बांधिलकी ही कधी अर्धवट मात्र नसते. ती संपूर्ण असते आणि भक्कम असते. पण तो सगळं हे संपूर्णपणे लक्षातही ठेवतो. कोणी त्याला साथ दिली, कुणी त्याला दुखावलं, कुणी त्याचा विश्वास तोडला, हे तो कधीच विसरत नाही. आणि म्हणूनच वृश्चिक राशीचा पुरुष हा खूप लॉयल असतो, पण तितकाच धोकादायकही असू शकतो. जर त्याचा विश्वास तुटला, तर तो लगेच प्रतिक्रिया देत नाही. तो शांत राहतो, पण आतून या सगळ्यांची तो नोंद मात्र ठेवत असतो. आणि योग्य वेळ आली की ते सर्व व्याजासहित परतही देतो. त्याचा स्वभाव असा आहे की तो लगेच रागावणारा नाही, पण अर्थातच त्यालाही सीमा आहेत. समोरच्याने सीमा ओलांडली, मग तो मात्र थांबत नाही. त्याचं मन खूपच भावनिक आहे, इमोशनल आहे. पण अर्थातच तो ते दाखवत मात्र नाही. त्याच्या भावना तो लपवतो. कारण त्याला असं वाटतं की माझी कमजोरी कुणाला दिसायला नको की मी भावुक आहे. तो स्वतःला स्ट्रॉंग दाखवतो, पण आतून तो खूप काही फील करत असतो. 40शी पर्यंत तो आयुष्यात खूप काही त्यांनी अनुभवलेलं असतं. त्याने विश्वास ठेवलेला असतो आणि कदाचित बऱ्याच वेळेस तो विश्वास तुटतोही. त्याने नाती जपलेली असतात आणि काही नाती हरवलेलीही असतात. त्यानं खूप काही सहन केलेलं असतं, पण तो हे कुणालाच सांगत नाही. सर्व अंतर्मनात दाबून ठेवतो. पण 40शी नंतर त्याच्या आयुष्यात वेगळा टप्पा सुरू होतो. आता तो फक्त रिॲक्शन देणारा राहत नाही. तो इंट्रोस्पेक्शन करायला लागतो. अंतर्मनात स्वतःला पाहतो आणि विचार करतो की मी इतका कठोर का झालो? मी स्वतःला इतका बंद का करून घेतलं? मग त्याला जाणवतं की त्याच्या आयुष्यातले अनेक निर्णय त्याच्या जखमेमधून, त्याच्या अनुभवातून आलेले होते. बाहेरून तो स्ट्रॉंग दिसत होता, पण आतून तो स्वतःलाच वाचवत होता. त्याच्या नात्यामध्ये तो खूपच इंटेन्स असतो. तो प्रेम करतो, तेही पूर्णपणे, अगदी 100%. तो लॉयल्टी देतो, तीही संपूर्ण. पण त्याला अपेक्षा असते की समोरच्यालाही तसंच असावं. आणि जर का तसं झालं नाही, तर मात्र तो आतून तुटतो. अर्थात तो हे काही दाखवत मात्र नाही. तो हळू स्वतःला दूर करतो, शांत होतो. तो स्वतःला प्रोटेक्ट करतो. त्याचं वैवाहिक जीवन सुद्धा खूप खोल असतं. तो पार्टनरवर मनापासून प्रेम करतो. पण तो कंट्रोल सुद्धा ठेवू शकतो स्वतःच्या भावनेवर. कारण त्याला भीती असते की कोणी मला परत दुखावू मात्र नाही. तो अतिशय पॉझिटिव्ह असतो. पण त्यामागे इन्सिक्युरिटी असते. त्याला कुणीतरी आपलं संपूर्णपणे हवं असतं.
करिअरबद्दल सांगायचं झालं तर वृश्चिक राशीचा पुरुष 40 नंतर खूप पॉवरफुल असू शकतो. तो स्ट्रॅटेजिक असतो. तो लाँग टर्म प्लॅनिंग करत असतो. शांतपणे काम करतो. पण त्याचे मूव्हज खूप स्ट्राँग असतात. तो लोकांना दाखवत नाही. पण तो त्याच्या स्वतःच्या वेळेची, संधीची वाट मात्र पाहतो. त्याच्यात अतिशय उत्तम प्रकारचा पेशन्स असतो. वाट पाहण्याची तयारी. पण त्याच्यात इंटेन्सिटी सुद्धा असते. तो हार मानत नाही. तो शांतपणे लढतो आणि जिंकतोही. पण या सगळ्यामध्ये तो इमोशनली आयसोलेट होऊ शकतो. एकटा पडू शकतो. लोकांपासून दूर जाऊ शकतो. कारण त्याला वाटतं, कोणीही मला संपूर्णपणे समजणार नाही. तो स्ट्राँग आहे. पण त्याला सुद्धा कुणीतरी हवं असतं, जो त्याला जज करणार नाही. जो त्याच्या आतल्या डार्कनेसला किंवा अंधाराला, त्याच्या विचारांना स्वीकारेल. जो त्याच्या शांततेला समजून घेईल. 40 नंतर तो हळू बदलतो. तो त्याच्या अँगरला, रागाला कंट्रोल करतो. तो त्याच्या रिव्हेंजला सोडायला शिकतो. सूड भावना त्याच्यामध्ये भरभरून असते. पण अर्थातच 40 नंतर थोडासा नरम सुद्धा बनतो. तो त्याच्या पेनला स्वीकारतो. तो स्वतःला हील करायला लागतो. तो समजतो की सगळं कंट्रोल करणं शक्य मात्र नाही. थोडा सॉफ्ट होतो. थोडा खुलतो. तो निवडक लोकांशी कनेक्ट होतो. वृश्चिक राशीचा पुरुष. तो आयुष्यभर लढतो. बाहेरच्या जगाशी नाही, तर आतल्या जगाशी. आणि 40 नंतर तो पहिल्यांदाच या लढाईला थांबवायला सुद्धा शिकतो. तो स्वतःला स्वीकारतो. स्वतःला माफही करतो. इतरांना सोडून देतो. आणि कदाचित हीच त्याच्या आयुष्याची खरी जीत असते. कारण जो माणूस स्वतःच्या अंधाराला स्वीकारतो, तोच खऱ्या अर्थाने प्रकाशात जगू शकतो. तर मित्रांनो, हे होतं 40शीकडे जाणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यक्तीचं संपूर्ण मनोगत, त्याचे विचार, त्याच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन.